श्रद्धावान् लभते ज्ञानं तत्परः संयतेन्द्रियः। ज्ञानं लब्ध्वा परां शान्तिम् अचिरेणाधिगच्छति। जितेंद्रिय, साधन परायण और श्रद्धावान मनुष्य ज्ञान को प्राप्त होता है तथा ज्ञान को प्राप्त होकर वह बिना विलंब के तात्काल ही भगवत प्राप्ति रूप परम शांति को प्राप्त होता है। तर अशी परम शांती प्राप्त करण्यासाठी परम आत्म्याचं ज्ञान कसं मिळावं? श्रीकृष्ण सांगतो, तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानं ज्ञानिनस्तत्त्वदर्शिनः। यद् ज्ञात्वा न पुनर्मोहम् एवं यास्यसि पाण्डवः येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात्मन्यथो मयि। अवश्य प्राप्त होईल असं ज्ञान ज्यांनी सगळे आपलं स्वतःचं स्वरूप आणि मी आणि सगळे काही ईश्वर स्वरूप लक्षात येईल, दिसायला लागेल। कुठे निंदा स्तुतीमध्ये मन नाही अडकणार, नालस्ती नाही, ईर्ष्या नाही, ग्लानी नाही, उद्वेग नाही, तडप नाही, मनाचं चांचल्य जाऊन स्थैर्य येईल। नहीं देह में नहीं जीव में चैतन्य घन में शुद्ध हूँ। बंधन यही मुझ माही था, थी चाह मैं जीता रहूं। ब्रह्मांड रूपी लहरिया उठ उठ बिला फिर जाए है। परिपूर्ण मुझ सुख सिंधु में आश्चर्य है, आश्चर्य है। याच ठिकाणी मग अत्यंत आश्चर्य वाटेल, हसू येईल की अरे पगली, कशात मी अडकली होती, काय ही गडबड सुरू होती। सगळी काही माझ्यातच उछलकूद सुरू आहे, सगळ्या लहरी माझ्या चित्तात आहेत, मीच आहे, माझंच स्वरूप आहे, मीच माझ्याशी गंमत करते आहे। ब्रह्मांड रूपी लहरिया उठ उठ बिला फिर जाए है। परिपूर्ण मुझ सुख सिंधु में आश्चर्य है, आश्चर्य है। मग काही बंधन नहीं मुझ माही था। कोणीच मला बांधून नव्हतं ठेवलं, कोणीच मला दुःख नव्हतं देत, मीच मानत होतो म्हणून। आता लक्षात आलं, कृष्ण कृपेने नहीं देह में चैतन्य घन में शुद्ध हूँ, शुद्ध हूँ, तृप्त हूँ, मुक्त हूँ, किसी की मोहताज नहीं हूँ, कुणाच्या अधीन नहीं हा जीव। परमात्म्याशी जोडलेला आहे। तो माझा सखा, तो माझा मित्र, तो माझा सुहृद, तो माझा परमात्मा, तो माझा बंधू, तो माझा पिता, तोच माझा पुत्र, तोच माझा पती, तो माझा प्रेमी, तो माझं सर्व काही, तोच या सगळ्यांमध्ये सगळं बनून
तर चांगला आहे ना, अपमानाच्या निमित्ताने माझ्याशी खेळतो आहे. खेळभांडे खेळताना कुठे मी रागवायचे? समोर समोर मला वेगळ्या वेगळ्या रूपात वेगळ्या वेगळ्या प्रकारे आठवण देतो आहे. वाद करे सो जानिए नुगरे का वह काम. कबीर जी म्हणतात, संतों को फुर्सत नहीं सुमरन करते राम. आता कुठे फुर्सत आहे बाबा या राग लोभात? फुर्सत नहीं अब समरो राम. नाम सुमिर चित्त लाय के सब करनी में सार. वाद विवादा मत करो करो नित एक विचार. आता या झंझटीतून सुटायची वेळ आली. बस एक विचार कर. संत सांगतात, सगळं जे कार्य केलं, इतकं दिलं, इतकं केलं, या सगळ्यांमध्ये मुख्य सार एक कर्म काय होतं? नाम सुमिर चित्त लायके. चित्त लावून, तडपून, मनापासून त्याचं स्मरण कर. सब करनी में सार. कसं स्मरण करू? तन थिर, मन थिर, वचन थिर, सुरति निरति थिर होए. कह कबीर उस पलक को कल्पन पावय कोय. अशी शांती मिळेल, असा आनंदाचा अनुभव होईल, अशी प्राप्ती होईल त्या क्षणात. मन झाले ओले चिंब जैसे भिजले अभंग. आली कुठूनशी कानी टाळ. मृदंगाची धून नाद विठ्ठल विठ्ठल उठे रोम रोमातून. तन स्थिर, मन स्थिर, वचन स्थिर, सुरत निरत स्थिर होय. स्थैर्य आलं, सगळं स्थिर झालो. संत कहे उस पलक को कल्पन पावे. कल्प कल्पांतरी असं सुख, असं आनंद, असं प्रेम. जगद जननी पार्वती माताची हीच प्रार्थना शिवचरणी. जो मो पर प्रसन्न सुख राशी. आपल्या शिवशंभोला म्हणते, उमा, हे सुख के राशि, हे शिव शंभो, यदि आप मुझ पर प्रसन्न है और सचमुच मुझे अपनी दासी, अपनी सच्ची दासी जानते हो, तो हे प्रभु, हे शिव जी, आप मुझे श्री रघुनाथ जी की नाना प्रकार की कथा कहकर मेरा अज्ञान दूर कीजिए. रामचरितमानसमध्ये, जो मोह पर प्रसन्न सुख राशि, जानिय सत्य मोहि निज दासी. तो प्रभु हरहु मोर अज्ञाना, कही रघुनाथ कथा विधि नाना. तर ती जगदंबा जर ही प्रार्थना करते, तर माझी हीच प्रार्थना असो. सुमिरन ऐसा कीजिए, खरे निशाने चोट बुल्सआय. मन ईश्वर में लीन हो, हले न जिह्वा होठ. आली कुठूनशी कानी टाळ, मृदंगाची धून आली कुठूनशी कानी टाळ. मृदंगाची धून नाद विठ्ठल विठ्ठल. नाद विठ्ठल विठ्ठल, नाद विठ्ठल विठ्ठल उठे रोम रोमातून. आली कुठूनशी कानी टाळ.
जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल. कोणाला वेळ आता बाबा, फुरसत कुठे? या हाडमासांच्या शरीराचा अपमान, मान, निंदा, स्तुती, कौतुक इथे कुठे आता? धन्योऽहं, कृतार्थोऽहं, ज्ञातव्योऽहं, प्राप्तव्योऽहं. हे ज्ञान जे मिळालं, हा प्रसाद जो मिळाला, हा कृष्ण रूपी नाम जो मिळाला, ते प्राप्त करून मी सगळं प्राप्त केलं. ते जाणून मी सगळं जाणलो. ते नामस्मरण करून कृतार्थ सगळं करून चुकलो, धन्य झालो. जय श्री कृष्ण, जय श्री राम, जय शिवशंभो.